तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो. वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवावरती किती शाली टाका, गाढव ते गाढवच. शेतकऱ्याची शेत जमीन तर वाहून गेलीच, पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे. राहायचं कुठे? शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो, 2 घास देतो, तो शेतकरी आज विचारतोय की आम्ही खायचं काय? माणसं कशी बदलतात बघा. आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोंबलत फिरत होते, ओला दुष्काळ जाहीर करा. आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलतायत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये. नसेल, पण जनता संकटात आहे. खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा, पण त्यांना पहिले मदत द्या. मी कालही बोललोय, आधीही बोललोय, आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत ही केलीच पाहिजे. ज्याप्रमाणे आपलं सरकार होतं तेव्हा मी कोणीही न मागता, कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. आज माझी अशी अपेक्षा होती की सर्व कामं रद्द करून 1 फुल आणि 2 हाफ जे आपल्याकडे आहेत, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे तिकडे दिल्लीत जाऊन बसायला पाहिजे होते की माझा महाराष्ट्र आज बुडतोय, अतिवृष्टीमध्ये भिजून चाललाय, जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. सगळे निकष बाजूला ठेवून केंद्राकडून आम्हाला भरघोस मदत द्या. 10,000, 20,000, 25,000 कोटी रुपये आम्हाला द्या. पण पंतप्रधानांना प्रस्ताव पाहिजे. देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास सुरू आहे. महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्याची कर्जमुक्ती लवकर करा. शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी लवकर जाहीर करा, नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्यभर आम्ही आंदोलन करू. आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपला परत सांगतो, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा. आता कोण बोललं रे? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही? आणि तेव्हा मी बोललेलो आहे, आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी.